रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर समिधा नटावतकर यांचा नाशिक येथे शिवकन्या पुरस्काराने गौरव। नंदुरबार जिल्ह्यात सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल। मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे या उक्तीप्रमाणे डॉक्टर समिधा नटावतकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध विषयांवरील वैद्यकीय शिबिर घेऊन रेवा फाउंडेशनच्या वतीने गरजू लोकांना कपडे, अन्नदान, रक्तदान शिबिर तसेच सॅनिटरी नॅपकिन वाटप करून वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलन अबाधित ठेवण्यास मदत केली। म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे विभागाच्या वतीने बालरोग तज्ञ व रेवा फाउंडेशनच्या डॉक्टर समिधा नटावतकर यांना शिवकन्या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। पुरस्कार वितरण हे नाशिक येथे संपन्न झाले। यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले। या पुरस्कार वितरण प्रसंगी नाशिकच्या महापौर सौ हिमगौरी आडके आहेर, सेवानिवृत्त न्यायाधीश वसंतराव पाटील, हेमंत धात्रक, वीरपत्नी हर्षदा खैरनार, शिवपुत्र संभाजीराजे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष मराठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर समिधा नटावतकर यांनी आपल्या मनोगतातून पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणा कार्याच्या शिखराकडे नेत असते व माणसांची मानसिकता ही प्रबळ होत असते असे प्रतिपादन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे देखील प्रेरणादायी भाषण झालीत। महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आले। डॉक्टर समिधा नटावतकर यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे। समिधा नटावतकर, मी स्वतः एक बालरोग तज्ञ आहे, तसेच एक समाजसेविका देखील आहे। जेव्हा माझं एज्युकेशन कंप्लीट झालं, मी MBBS आणि DCS झालं, मी एक बालरोग तज्ञ आहे। त्यानंतर मी नंदुरबार जिल्ह्यातनं येते। अतिशय ग्रामीण असा मागासवर्गीय आमचा जिल्हा म्हणून देशभरात, महाराष्ट्रभरात ओळखला जातो। माझं शिक्षण हे नाशिकमध्येच झालेलं आहे। मी नाशिकमधनं MBBS केलं आणि पीडियाट्रिशियन मी नवी मुंबईत झाले। जेव्हा मी माझ्या जिल्ह्यात परत गेले तेव्हा तिथली मी परिस्थिती पाहिली की आपण एवढं शिकलो आहोत आणि आपला जिल्हा जो आहे अतिशय मागासवर्गीय आहे। तिथे आमचा जो भाग आहे, आदिवासी भाग, तिथली जे आदिवासी लोक आहेत त्यांना आजही मूलभूत सुविधा देखील नाहीयेत। ज्या अन्न, वस्त्र, निवारा आपण अगदी आनंदात जगतोय तो देखील माझ्या आदिवासी बांधवांना अजून देखील मिळत नाहीये। ते कुपोषण असेल, सिकल सेल असेल, थॅलेसेमिया असेल, अंधश्रद्धा असेल, सगळ्या गोष्टी ज्या आपण पेपरमध्ये, पुस्तकांमध्ये वाचतो त्या सगळ्या आमच्याकडे बघायला मिळणार तुम्हाला। ते बघून मी निर्णय घेतला की मी माझं जे आयुष्य आहे ते माझ्या समाजासाठी पुढे घालवेन आणि त्यानंतर मी तिथे रेवा फाउंडेशन नावाची माझी संस्था स्थापन केली आणि गेल्या 2-3 वर्षापासून मी त्याच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि जेवढं माझ्याकडनं होईल तेवढे मी कामं करत असते। लहान छोटी मोठी शिबिरं घेत असते, आरोग्य शिबिरं असतील, महिलांना जागरूक करण्यासाठी शिबिरं असतील, इतर जे लहान मुलांमध्ये व्याधी असतात ते दूर करण्यासाठी, ज्याही आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्या आहेत त्या दूर करण्याच्या रेवा फाउंडेशनच्या